श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोमाती चक्र म्हणजे काय, त्याचबरोबर पिवळ्या कवड्याचा काय उपयोग करता येईल। लक्ष्मी प्राप्तीसाठी पिवळ्या कवड्या ही अत्यंत प्रभावीशाली आहे, कारण पिवळ्या कवडी जी आहे ती लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। कोणतेही उपाय करताना तुम्ही जर लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करत असाल किंवा तुम्हाला काही उपाय करायचे असेल, घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणजे घरात खूप जण कमवणारे आहेत पण तो पैसा योग्य त्या मार्गी जात नाही, म्हणजे वाईट मार्गाने तो पैसा जातो। कितीही पैसा कमवला तरी पण स्थिर राहत नाही पैसा, तर तसं लक्ष्मी ही स्थिर नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे। लक्ष्मी माता स्थिर नाही, पण आपण पैसे कमवतो, पैसा येतोय आपल्या घरामध्ये पण तो योग्य मार्गी जात नाही, वाईट मार्गाने जातो। तर त्याच्यासाठी आपल्याला पिवळ्या कवडीचे काही उपाय करायचे आहेत। कोणताही तुम्ही एक उपाय करून बघा, त्याचा अनुभव नक्की घ्या, कारण अतिशय प्रभावीशाली हा उपाय आहे। पिवळ्या कवड्या घरामध्ये कोणतीही पैशाची चणचण भासत नाही किंवा आपलं दारिद्र्य जे आहे ती दूर होण्यास आपल्याला मदत होते। त्याचबरोबर लक्ष्मी माते आपल्यावरती प्रसन्न राहते, कारण लक्ष्मी मातेचं स्वरूप मानले जाणारी पिवळी कवडी आपल्याजवळ म्हणजे आपल्याजवळ असेल तर ती लक्ष्मी माता आपले स्वतः संरक्षण करत असते। तर आपल्याला एक उपाय करायचा आहे। जर का तुम्ही ही पिवळी कवडी जी आहे ती आपल्या गळ्यामध्ये जरी बांधली, एक काळ्या दोऱ्यामध्ये आपल्या गळ्यात जरी बांधली तरी पण आपल्याला नजर दोष अजिबात बाधा होत नाही। त्याचबरोबर मुख्य दरवाजा जो आहे आपला, जिथे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये तिथून प्रवेश करत असते, तर तिथे दररोज नित्य नियमाने आपल्या मेन दरवाजाची पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजेच मेन उंबरठा पुसून घेणे, मेन दरवाजा पुसणे, रांगोळी काढणे, थोडंसं हळदीचं पाणी शिंपडणे, ह्या गोष्टी नित्य नियमाने करायला पाहिजेत, तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते। तर काय करायचं आहे की मेन मुख्य दरवाजा जो आहे आपला तिथे 5 कवड्या घ्यायच्या आहेत, पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि 5 हळकुंड घ्यायचे आहेत आणि एका लाल कपड्यामध्ये ते आपल्याला बांधायचे आहेत। आणि जो आपला मेन दरवाजा आहे त्याच्यावरती उजव्या बाजूला ते लाल कपड्यात कवड्या आणि हळकुंड वरती बांधायचं आहे, म्हणजे लटकवायचं आहे असं। त्यानंतर हा आहे नजर दोषासाठी उपाय। पिवळ्या कवडीचा हा नजर दोष, जर तुमच्या घराला काही नजर लागलेली असेल किंवा तांत्रिक दोष असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे, नक्की त्याचा प्रभाव आपल्यावरती पडणारा आहे। त्यानंतर जर कोणाला कर्ज झालेलं असेल, भरपूर सारं कर्ज झालंय किंवा पैशाची चणचण आहे, पैसा टिकत नाही, त्याच्यासाठी काय करायचं आहे तर 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत। तसं तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये 7 किंवा 5 कवड्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यासोबत असतो। तर काय करायचं आहे, 11 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि एक पिवळा धागा घ्यायचा आहे, म्हणजे कपडा घ्यायचा आहे पिवळा, रेशमी असेल तर अतिउत्तम, रेशमी कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 11 पिवळ्या कवड्या टाकायच्या आहेत आणि ते उजव्या बाजूला म्हणजेच आपला मेन दरवाजा आहे ना त्याच्या उजव्या बाजूला ते लटकवायचं आहे, म्हणजे बांधायचं आहे। जर का असं केलं तर आपल्या जे काही कर्जबाजारी असतात, जे काय पैशाची चणचण असेल त्यातून मुक्त होण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। त्याचबरोबर 7 कवड्या आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ह्या कवड्या तुम्हाला खाली न ठेवता एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती ह्या 7 कवड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्याला देवघरामध्ये माता लक्ष्मीचा तर फोटो असतो किंवा मूर्ती असते, तर त्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आपल्याला ही वाटी ठेवायची आहे। त्यानंतर आणखीन एक उपाय करू शकतात। आता एक महत्त्वाचा उपाय म्हणजे काय बघा, ज्यावेळेस आपण नवीन वाहन घेतो किंवा आपण स्वतःचं घर घेत असतो, तर आपल्या नवीन घराला किंवा नवीन वाहन एखादं घेतले, काही नजर लागू नये किंवा कोणी काही तांत्रिक ज्या गोष्टी असतात किंवा बाधा असतात त्या करू नये, त्याच्यासाठी सुद्धा आपण या पिवळ्या कवडीचा वापर करू शकतो। काय करायचं आहे, जर तुम्ही नवीन वाहन घेतलेलं असेल, जर रिक्षा असेल, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, तर काय करायचं 3 कवड्या घ्यायच्या आहेत आणि 3 कवड्या एका धाग्यामध्ये, तुम्हाला काळ्या धाग्यामध्ये बांधायच्या आहेत, काळा कपडा घेतला तरी चालेल, त्या कवड्या त्या काळ्या धाग्यामध्ये बांधायच्या आहेत आपल्याला आणि आपण जे नवीन वाहन घेतलं आहे त्याला तिथे बांधायचे आहेत किंवा तुम्ही तिथे ठेवू शकतात नवीन गाडीच्या तिथे। त्यानंतर घर जर तुम्ही नवीन घेतलेलं असेल आणि घराला कोणतीही बाधा होऊ नये याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकतात। तर काय, काळ्या धाग्यामध्ये 2 कवड्या बांधायच्या आहेत तुम्हाला आणि त्या आपल्या
नजर दोष लागू नये म्हणून ह्या काळ्या धाग्यात 2 कवड्या आपल्या मेन दरवाजावरती नवीन घराच्या तिथे उजव्या बाजूला बांधायच्या आहेत। पण हा उपाय करत असताना, ह्या पिवळ्या कवडीचा उपाय करत असताना लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जर आपण हा उपाय करत असताल किंवा काही आपल्या अडचणीसाठी हा उपाय करत असताल तर मनामध्ये कधीही वाईट विचार येऊ देऊ नका। आपलं आचरण विचारण हे शुद्ध असायला हवं, योग्य असायला हवं, तरच हा प्रभाव आपल्यावरती पडत असतो। जर आपल्या मनामध्ये भरपूर काही वाईट विचार येत असतील, हा उपाय करताना जर मनात काही वाईट विचार येत असतील तर ते उपाय म्हणजे सफल होत नाहीत। त्यासाठी आपण आचरण विचारण योग्य असावा, चांगला असावा, तरच हा उपाय आपल्यावरती म्हणजे प्रभावीशाली ठरू शकतो। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।